गुड मॉर्निंग स्टुडंट्स. परिसर अभ्यास भाग 1 मधला 5वा लेसन शिकतो आहे. पाठाचे नाव आहे कुटुंबातील मूल्ये. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबात राहत असतो आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग त्याच्या जीवनामध्ये असतो. निर्णय घेण्यात सहभाग. पहिला मुद्दा दिलेला आहे, निर्णय घेण्यात सहभाग. कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहत असतो. प्रत्येकाला आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले तरी अनेक बाबतीत आपण विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो. म्हणजे विद्यार्थ्यांनो, प्रत्येक निर्णय हा आपण प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेनुसार घेत असतो. निर्णय घेण्यात सहभागी होत असल्याने काय होते? मग काय होते याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर कोणता परिणाम होतो? आपल्याला काय वाटते ते सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात. घरात आपल्याला मताला महत्त्व दिले जात असते. हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीकता वाटते. आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रात आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. अशा काही प्रतिनिधी बातम्या सारांश खाली दिले आहेत. त्यातील सार्वजनिक प्रश्न कोणते व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची वर्गात चर्चा करा. आता सार्वजनिक प्रश्न कोणकोणते आहे, त्यामध्ये कोणकोणते लोकांचा सहभाग असतो की लोक कसे सहभागी होतात, तर वाचा व चर्चा करा. महानगरपालिकेतील अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग, खर्च कोणत्या या बाबींवर करायचा हे नागरिक ठरवतात. म्हणजे कोणकोणत्या बाबींवर खर्च करतात हे महानगरपालिकेतील लोक ठरवतात. तसंच शहराच्या विकास आराखड्यात सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी, म्हणजे शहरांचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या सुधारणा करायला पाहिजे यासाठी नागरिकांचा सहभाग घेतला जातो. तसंच 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन, गावकऱ्यांना आनंद, रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून 6 गावांच्या नागरिकांचा एकत्रित प्रयत्न. म्हणजे 6 गावांचा रस्ता जोडण्याचा जो सगळ्यांचं मत आहे त्याबद्दल नागरिकांचे विचार घेतले जाते, ज्यामुळे त्यांना प्रवास करणे किंवा त्या रस्त्याचा उपयोग करणे सोयीस्कर होईल. आपल्या परिसरात अनेक छोट्या बदल व्हावे असे आपल्याला वाटत असते. परिसरात बदलांविषयी निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबत निर्णय घेते. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबद्दल आपण आपले मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होऊ शकतो. तर नंतरचा मुद्दा दिलेला आहे, प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणा. म्हणजे आपल्यामध्ये जे प्रामाणिक आणि अप्रामाणिकपणा असतो त्याचा आपल्या जीवनावर कोणता फायदा होतो आणि जर अप्रामाणिकपणा असेल तर त्याचा जीवनावर कोणता वाईट परिणाम होतो ते या मुद्द्यात सांगितलेलं आहे. आपल्या हातून बऱ्याच वाईट गोष्टी घडत असतात. कधी चुकाही होत असतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलांशी, भावंडांशी व मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे. म्हणजे आपल्या हाताने जर चूक होत असेल तर आपल्या चुका दुसऱ्यांशी शेअर कराव्या, म्हणजे एकमेकांना सांगाव्या. मनमोकळेपणे ते बोलल्याने त्यातली त्रुटी आपल्याला समजून येईल आणि आपण त्या चुका दुरुस्त करू शकू. त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याबरोबर आपले काम सचोटीने करणेही आवश्यक आहे. नात्यांमधील परस्पर विश्वास
कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाची लक्षण आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक नात्यांमध्ये विश्वास असायला पाहिजे आणि कुणाचीही फसवणूक आपण करायला नको. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. प्रामाणिकपणे आपल्याला काय बनवतो? निर्भय बनवत असतं, ज्यामुळे आपल्याला बोलण्याची क्षमता येते. याउलट अप्रामाणिकपणा आपल्याला अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. जर आपण खोटं बोलत असेल आणि दुसऱ्यासोबत वागताना फसवणूक करत असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास राहणार नाही. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. म्हणजे कुटुंबात तर आपण प्रामाणिकपणे वागलेच पाहिजे, पण सार्वजनिक जीवनातसुद्धा आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर असतो. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर असतो. प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे. प्रामाणिकपणा काय आहे? ही आपली ताकद आहे. आता सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा, आता सार्वजनिक जीवनात म्हणजे समाजाशी वागताना आपल्यात प्रामाणिकपणा असावा आणि त्याचा आपल्या जीवनावर कोणता फायदा होतो ते इथे सांगितले आहे. सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. जर आपण प्रामाणिक असलो तर आपल्याला शाळेत शिक्षकांचा आपल्याला सपोर्ट मिळतो, म्हणजे मदत मिळते आणि शिक्षकसुद्धा आपल्याकडे जातीने लक्ष देतात. बस किंवा रेल्वे स्टेशन विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल? आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात झालेली चालेल आणि काही दिवसांनी बंद पडू शकेल. प्रामाणिकपणे प्रत्येकाने जर तिकीट काढलं आहे ही समस्या निर्माण होणार नाही. म्हणजे बसमध्ये सुद्धा प्रत्येकाने प्रामाणिकपणे तिकीट काढली पाहिजे. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनात कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त होते. म्हणजे प्रामाणिकपणा असेल तर आपल्या सार्वजनिक जीवनात काय मिळेल? शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरेल. आता सहकार्याचा फायदा. कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूंमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो. खेळातील सहकार्याची भावना खेळापुरतीच मर्यादित ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे. म्हणजे आपण एकमेकांना सहकार्य केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो आणि कुठलेही काम चांगल्या पद्धतीने होत असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज असते. कुठलेही काम करताना आपल्याला दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. गाव किंवा शहरातील जत्रा, उरूस, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वी पार पाडले जातात. म्हणजे कुठलंही मोठं काम असेल तर त्यामध्ये आपल्याला लोकांचा सहभाग घेणे गरजेचं असते आणि सहकार्याने कुठलेही काम चांगल्या पद्धतीनं होत असते. आता वाचा व चर्चा करा. तुम्हाला या चित्रामध्ये दाखवले आहे की खालील संवाद वाचा. त्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे, ते कसा सोडवला गेला याविषयी चर्चा करा. म्हणजे वाद कशामुळे होत आहे आणि तो कशा पद्धतीने सोडवलेला आहे ते या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. सहिष्णु वृत्ती. आपण सर्वांमध्ये काही गुणदोष असतात. पालकांच्या मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. म्हणजे आपल्यातील दोष कोणाच्या मदतीने दूर करता येईल? पालकांच्या किंवा मित्रमैत्रिणीच्या मदतीने. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही. म्हणजे प्रत्येकाचे विचार हे एकमेकांना पटतील असे नाही. आपल्यातील मित्रमैत्रिणीमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशावेळी आपले म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचेही म्हणणे समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुवृत्ती आहे. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. आपल्या देशात सहिष्णुवृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळल्याने अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांच्याही विचार सहानुभूतीने करायला लावते.
आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो. म्हणजे परिसरातील प्रत्येकाचे समस्या असतात, त्याचं निराकरण आपण केव्हा करू? जेव्हा आपल्यामध्ये दुसऱ्याचं ऐकण्याची क्षमता असेल तर आपण दुसऱ्याच्या समस्येचे निराकरण करू शकू. आता स्त्री पुरुष समानता, माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात, त्यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेदाभेद न करता दोघांनाही समान मानले पाहिजे. स्त्री पुरुष समानता समान होय. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो. ही समानतेची भावना पुढे आपण नागरिक म्हणून कायम ठेवली पाहिजे. म्हणजे आपण स्त्री पुरुष समान आहे ही भावना नेहमी कायम ठेवली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मुलामुलीमध्ये भेद व्हायला नको. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयीसुविधा स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषांना प्रगतीसाठी समान संधी मिळेल तर देशाचा विकास होईल. स्त्री पुरुष समान असतात या विषयावर घोषवाक्य तयार करायचे आहे. विद्यार्थ्यांनो, काय करावे? काही कुटुंबातील खालील केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. काही घरात पहिल्यांदा मुलाचे दप्तर, गणवेश आणि वह्या खरेदी केल्या जातात. मुलींच्या बाबतीत मात्र चालढकल केली जाते. कबड्डीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलीसारखा? वंदनाला चेंडू आणि बॅट खूप आवडते, पण तिला भातुकली खेळण्यासाठी चूल, बोकळी, बाहुली आणून दिले जातात. सारिका आईला स्वयंपाक व घरकामात मदत करते. तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगितले जात नाही. म्हणजे या प्रश्नातून आपल्याला लक्षात येईल की मुलाला जास्त महत्त्व दिलं आहे, मुलीला महत्त्व कमी दिलेलं आहे. पण आपल्याला स्त्री पुरुष समानतेच्या वाक्यानुसार आपल्याला वागायचं आहे की समाजात स्त्री पुरुष हे समान संधीचे असायला पाहिजे. आपण काय शिकलो? कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये सर्वांचा सहभाग असावा. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणा ज्या व्यक्तीमध्ये असेल त्याला कुठलीही गोष्ट सहज, सोपी आणि चांगल्या पद्धतीनं मिळेल. सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप व सलोख्याचे जाते. सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते. स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यामध्ये भेदाभेद करणे अयोग्य आहे. म्हणजे आपल्याला स्त्री पुरुष हे समानता आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते अनुकरण करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला भेदाभेद करता येणार नाही किंवा आपण करायला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना पाठाचे वाचन करायचे आहे, स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. धन्यवाद.